स्वागत आहे आपलं सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण रेट ॲनालिसिस काढणं शिकणार आहोत. कॉम्पिटिटिव्ह जे स्टुडंट राहो की युनिव्हर्सिटीवाले, त्यांना हे इतक्या छान पद्धतीने समजणार आहे की तुम्ही अंडरस्टँड करसाल की अच्छा हे असं असते का. तर यामध्ये आपण रेट ॲनालिसिस बघूया. ब्रिक वर्कचं, त्यानंतर हाफ ब्रिक थिक वॉल आहे, सिमेंट कॉन्क्रीट DPC डॅम प्रूफ कोर्स 2.5 सेंटीमीटरचं असते, नंतर स्टोनसाठी आणि प्लास्टरिंग फ्लोरिंगसाठी. सगळ्यात पहिलं आपण बघूया ब्रिकवर्कसाठी. तर बघा, आपल्याला जी ब्रिकवर्क दिला आहे त्याचा व्हॉल्यूम आपल्याला म्हणजे ते म्हणतातच, रेफरन्स देतात की 1 मीटर क्यूबसाठी काढा किंवा 10 मीटर क्यूबसाठी. तर हे मीटर क्यूब आणि हे इम्पॉर्टंट आहे, ते आपल्याला दिलेले असते. तर याचा अर्थ काय होता की तुमचे जे डायमेन्शन्स आहे XYZ हे काय असू शकते 5x2x1. असं नाही होऊ शकत की 10x10x10, कारण की हे 1000 होऊन जाईल. तर हे मिस्टेक अवॉइड करा, मी केली होती, तुम्ही नका करू. तर हे एक एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल. तर हा टोटल व्हॉल्यूम आहे त्याचं 10 मीटर क्यूबसाठी होईल. आता नंबर ऑफ ब्रिक्स काढायचे आहे. हे कसे काढायचे, तर बघा हा टोटल व्हॉल्यूम आहे. ह्या टोटल व्हॉल्यूममधून मध्ये जर मला एका ब्रिकचं माहिती आहे, एका ब्रिकचं समजा मला माहिती आहे आणि मला टोटल व्हॉल्यूम दिलेला आहे, तर मी नंबर ऑफ ब्रिक्स काढू शकतो. हा टोटल व्हॉल्यूम एक ब्रिकचं माहीत आहे, तर हे एक ब्रिक पूर्ण याच्या ठिकाणी ठेवली किती लागेल तर मी डिवाईड करून काढू शकतो. तर यामध्ये इश्यू काय येते की साईज ऑफ ब्रिकचा. तर साईज ऑफ ब्रिक दोन असते, एक असते आपल्यापाशी नॉमिनल साईज आणि एक असते स्टँडर्ड साईज. आता नॉमिनल साईज काय आहे की अशी साईज ज्यामध्ये मॉर्टर आहे ते ॲड आहे. मॉर्टर ॲड करून आपण तिला सांगितलं आहे. फॉर एक्झाम्पल आता हे बघा, ही माझी बुक घ्या, ठीक आहे, ही माझी बुक आहे. आता ही जी बुक आहे, ह्या बुकला फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा ही ब्रिक आहे. हे बघा लाल कलरची पण आहे, म्हणजे ऑब्व्हियस आहे, आता ही ब्रिकच आहे. ह्या ब्रिकचे जे डायमेन्शन्स आहे ते तुम्हाला माहिती आहे किती आहे, 20x10x10 सेंटीमीटर. आता काय होईल माहिती आहे का, इन केस जर मी हा वरचं हे जे वरचं कवर आहे काढून टाकलं तर मला एक दुसऱ्या बुकची गरज आहे ज्याला कवर नसेल. आता ही 30 बुक आहे, पण याचं मी कवर काढलेलं आहे. तर काय झालं आहे, सेम डायमेन्शन्स आहे, पण प्रॉब्लेम काय की हे जे वरतं मी लाल कलरचं लावलं होतं हे त्याचं मॉर्टर आहे. हे मॉर्टर काढल्यानंतरची ही ब्रिक आहे. तर ही काय झाली आता आपली स्टँडर्ड ब्रिक, ज्याचं डायमेन्शन्स काय 19x9x9 सेंटीमीटर. समजलं एवढं. तर आता ह्या दोन टाईपच्या ब्रिक झाल्या. हे बघा इथे मी लिहिलेलं आहे नॉमिनल साईज आणि स्टँडर्ड साईज. आता नॉमिनल साईज आपण इथे घेऊ कारण की त्यामध्ये मॉर्टर आहे, तर मला एक्झॅक्ट माहिती पडून जाईल की 5000 ब्रिक्स आहे. ठीक आहे, काय केले मी, व्हॉल्यूम ऑफ वर्क अपॉन साईज ऑफ ब्रिक. स्टँडर्ड नॉमिनल साईज घेतली आहे आणि याला डिवाईड केलं तर मला 5000 ब्रिक भेटलेले आहे. आता काय आहे दुसरी गोष्ट बघा, जेव्हा मला की नाही मॉर्टरचं व्हॉल्यूम काढायचं आहे, मॉर्टरचं व्हॉल्यूम मी कसं काढणार, तर माझा सिम्पली काय करावं लागेल, मला व्हॉल्यूम ऑफ ऑक्युपाईड बाय नॉमिनल ब्रिक्स. आता 500 ब्रिक्स मला माहीत आहे इथे लागणारच आहे. हा जो माझा 10 क्युबिक मीटर आहे यासाठी मला 500 ब्रिक्स लागणार होत्या माहीत होत्या. तर मी काय केले, हा जो व्हॉल्यूम होता नॉमिनल ब्रिकचा त्यांनी याला मल्टिप्लाय केला, तर मला इथे टोटल माहिती आहे का हेच व्हॉल्यूम भेटते 10 मीटर क्यूबचा. ठीक आहे, आणि आता मी दुसऱ्यांदा काय करणार, स्टँडर्ड साईजची ब्रिक घेणार आणि त्याला 500ने मल्टिप्लाय करणार. तर आता काय होईल माहिती आहे का, जर मी वरच्या व्हॉल्यूममधून जे की 10 मीटर क्यूब आहे याच्यातून जर मी हा व्हॉल्यूम मायनस केला तर मला की नाही व्हॉल्यूम ऑफ मॉर्टर भेटते. पण हे जे व्हॉल्यूम ऑफ मॉर्टर भेटते हे कशा पद्धतीचं राहील, वेट पद्धतीचं राहील, म्हणजे ओला व्हॉल्यूम भेटेल. जो मला मॉर्टरचा ओला व्हॉल्यूम भेटेल. आणि हा किती आहे 2.305. आता याचे तुम्ही कॅल्क्युलेशन्स करताना तुम्हाला हेच भेटेल. आणि हे कसं आहे माहिती आहे का, बघा तुम्हाला पाहिजे ते ड्राय व्हॉल्यूम पाहिजे, पण तुम्हाला भेटत ते आहे ते काय आहे, वेट व्हॉल्यूम आहे. तर आणि हे लक्षात ठेवा की तुमचं जे वेट व्हॉल्यूम आहे ते कमी राहील ड्राय व्हॉल्यूमपेक्षा. याच्यासाठी उदाहरण काय आहे, एक बघा घरी तुमची जेव्हा आई स्वयंपाक पोळी बनवते आहे ना, त्यावेळेस जे तुम्हाला पीठ राहते ते पीठ आहे ना मग ड्राय फॉर्ममध्ये जास्त दिसते, आणि जेव्हा तुम्ही त्याचा हुंडा बनवता पोळ्यासाठी तर तो कमी दिसते ना. तर तेच एक कन्सेप्ट आहे ड्राय आणि वेटचा. तर मी काय करणार माहिती आहे का, मला वेट व्हॉल्यूम पाहिजे, मला ड्राय व्हॉल्यूम पाहिजे आहे वेट व्हॉल्यूमला कन्वर्ट करून. तर मी त्यासाठी की नाही एक पर्सेंटेज इंक्रीज यूज करणार. ते किती असते माहिती आहे का 33. कशाच्या बाबतीत हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जेव्हा ब्रिक वर्क कॅल्क्युलेट करताय त्यासाठी 33. आणि मग काही नाही, आपण ब्रिक वर्क करत आहोत, थोडं बहुत आपल्याला काय म्हणते त्याला वेस्टेज फॅक्टर हा आपल्याला कन्सिडर करावा लागेल. त्यासाठी आपण 10% कन्सिडर करतो. तर 10 + 33 म्हणजे हे आपल्याला कसं ॲड करावं लागेल बघा. आपण हे घ्यायचं टोटल व्हॉल्यूम, वेट व्हॉल्यूम 2.33 आणि त्यामध्ये काय करायचं पहिले 0.33 ड्राय व्हॉल्यूम म्हणजे कन्वर्ट करायसाठी, आणि हे वेस्टेज 0.15. हे इंक्रीज आहे ना, इंक्रीज म्हणून आपल्याला 1.15 केला आहे आणि ते 1.33. मग याला मला भेटलं किती 3.52. त्यानंतर काय,
मला की नाही त्यांनी म्हणतात ना की आपण मॉर्टर आहे बा, तर मॉर्टर मग किती प्रमाणात तुम्ही मिक्स करताय सँड आणि सिमेंट हे किती प्रमाणात यूज करताय. त्यांनी म्हटलं की 1:4. 1 काय कशाचं प्रोपोर्शन आहे, सिमेंटचं प्रोपोर्शन आहे आणि हे जे 4 प्रोपोर्शन आहे हे कशाचं आहे, सँडचं आहे. तर टोटल माझे असे प्रोपोर्शन किती दिले, 5 प्रोपोर्शन. आता हे जे 5 प्रोपोर्शन याला मी डिवाईड केले, एक आहे सिमेंटसाठी, बाकी 4 जे आहे ते सँडसाठी. तर आता मला सिमेंटचं प्रोपोर्शन पाहिजे, तर मी काय करणार माहिती आहे का, हे जे टोटल प्रोपोर्शन आहे ते खाली टाकणार, वरती माझ्या सिमेंटचं प्रोपोर्शन आणि माझा टोटल व्हॉल्यूम. तर मला हे जे सिमेंट आहे त्याचं क्युबिक मीटरमध्ये किती व्हॉल्यूम आहे ते भेटणार. आता मी काय केलं आहे बघा, इथे 0.074 क्युबिक मीटर मला हे भेटलेलं आहे. आता मला याला के जीमध्ये कन्वर्ट करायचं, कारण की बघा ना मीटर क्यूबसाठी मी थोडी ना दुकानातून आणणार आहे, मला बॅग्समध्ये आणावं लागेल. तर मला बॅग्समध्ये कन्वर्ट करायचं, त्यासाठी काय बघा, हे जे दिसतंय ना तुम्हाला, मी डिवायडेड बाय 0.035 क्युबिक मीटर केलं. हे काय केलं आहे माहिती आहे का, इथे सांगतो तुम्हाला. बघा इथे काय नाही, जे एक बॅग असते सिमेंटची त्याचं जे के जी असते ते किती असते माहिती आहे का, 50 kg. ठीक आहे. आणि ही जी आहे ना सॉईलची मास डेन्सिटी ही असते 1040, ते समजा घ्या ना 1440 आहे म्हणून इझी तर आहे. तर के जी पर मीटर क्यूबमध्ये, आणि इथं के जी पर मीटर क्यूब आहे, खाली के जी आणि मला मीटर क्यूब हे जे आहे हे युनिट हवं आहे. तर मी काय करणार, हे डिवायडेड बाय 50 डिवायडेड बाय 1440. आता मी 50 डिवायडेड बाय 1440 केलं, त्याचा हा जो मीटर क्यूब आहे हा वरती येईल के जी, तर तुम्हाला हे व्हॉल्यूम भेटून जाईल, जे की मी इथे लिहिलं आहे. पण हे की नाही, जेव्हा कॉम्पिटेटिव्हमध्ये आपण यूज करतो, आता तुमच्याकडे कॅल्सिया युनिव्हर्सिटी स्टुडंट आहे ना, तर तुम्ही सॉल्व करू शकता या पद्धतीने. पण तुम्ही जर कॉम्पिटेटिव्हमधून बसणार नाही, असा की क्वेश्चन येत आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, हे जे आहे ना बघा, मी काय केलं, हे जी व्हॅल्यू आहे ही साईडला केली आणि याला मी कन्वर्ट केलं. ते कन्वर्ट करून 28 पॉईंट समथिंग 79 असं काहीतरी येते. पण की नाही, स्टँडर्ड आपण घेतो डायरेक्ट कॅल्क्युलेट करायसाठी 30. मग 30ने मी डायरेक्ट याला मल्टिप्लाय केलं तर मला डायरेक्ट म्हणजे व्हॅल्यू भेटून जाते 20 समथिंग काहीतरी बॅग्स येते. राऊंड फिगर केलं तर आपण 21 करायचं. हे झालं माझ्या सिमेंटची क्वांटिटी. आता मला सँडची करायची, तर सँडचं प्रोपोर्शन किती होतं, 4 प्रोपोर्शन होते. कितीपैकी, 5 पैकी. आणि किती व्हॉल्यूम होतं माझे, 3.52. करेक्ट. तर याचं जेव्हा मी कॅल्क्युलेट करतो तर मला 2.8 हे दिसलं असेल तुम्हाला किती आहे. तर हे एवढं मला मीटर क्यूब भेटलं. आणि याला तुम्ही डायरेक्ट कन्वर्ट करू शकता. माझ्यापेक्षा की नाही, जर सिमेंटचं आहे तर सिमेंटच्या 4 पट होत आहे ना, सिमेंटचं प्रोपोर्शन आहे माझ्याजवळ 0.7. त्याचं जर 4 पट होत आहे तर 4 पट जर तुम्ही काढलं पण तर तुम्हाला एवढंच भेटेल. तर हे जी केस झाली ब्रिकवरची झाली, थोडी लंबी झाली आहे, पण तुम्हाला अंडरस्टँडिंग झाली असेल काय झाली. आणि नंतर जो व्हिडिओ आहे तो आपण बघूया हाफ ब्रिकवरती.